मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमीन वाहून गेलेल्या अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई दिली जाणार आहे. या संदर्भात हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे. तर बघा मित्रांनो, शासन निर्णय रायगड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे जमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे. तर या ठिकाणी तुम्ही प्रस्तावना बघू शकतात. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय दिनांक 13/5/2015 आणि शासन निर्णय दिनांक 27/3/2023 अन्वये अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेत जमिनीच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत देण्याबाबत निकष निर्धारित केलेले आहेत. 2005 ते 2025 या कालावधीत तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड मधील नैसर्गिक आपत्तीमुळे जमिनीच्या झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त कोकण यांच्याकडून संदर्भाधीन क्रमांक 4 येथील पत्रान्वये निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे. तर या ठिकाणी तुम्ही खाली शासन निर्णय बघू शकतात. रायगड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या जमिनीच्या नुकसानीसाठी मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची जमीन रखडून गेली आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे. तर रायगड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या जमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता विभागीय आयुक्त कोकण यांची मागणीनुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाधीन क्रमांक 1 व 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार अनुक्रमे 18,000 आणि मित्रांनो 66,585 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. तर या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई दिली जाणार आहे या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे. तर रायगड जिल्ह्यातील मित्रांनो बाधित शेतकरी संख्या तुम्ही बघू शकता. 13 शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे. तर प्रस्तावनाचा दिनांक तुम्ही बघू शकता 12/3/2026. बाधित शेतकरी संख्या 13 या ठिकाणी देण्यात आली आहे. जमीन वाहून रखडून झालेले नुकसानीचे क्षेत्र हे आर या ठिकाणी 48 देण्यात आला आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दिनांक 13/5/2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार देय रक्कम रुपये या ठिकाणी 18,000 देण्यात आली आहे. आणि मित्रांनो दिनांक 27/3/2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार देय रक्कम रुपये 66,585 रुपये या ठिकाणी देण्यात आली आहे. आणि मित्रांनो ही दोघी रक्कम या रायगड जिल्ह्यातील 13 शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे. तर मित्रांनो कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.